महायुती जागा वाटपात काही घडलं तर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र दिसतील या विधानाची आज राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। कोणी केलं हे विधान, त्यावर शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्त्वाचा माणूस आहे। त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। जर महायुतीमध्ये जागा वाटपावरून काही घडलं तर भविष्यात अजित पवार शरद पवार यांच्यासोबत एकत्र येऊ शकतात असं विधान करून अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी नव्या चर्चेची सुरुवात केली। बेनकेंच्या या शक्यतेला अजितदादा गटाचे दुसरे आमदार सुनील शेळके यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं। यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात, म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक संघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्याचा आनंद असेल, परंतु काही महत्त्वाकांक्षी मंडळी की ज्यांना स्वतःचं हित साध्य करायचंय, ज्यांना महाराष्ट्रात लवकर नेते होऊन पाहायचंय, अशी मंडळी साहेबांना दादांना किंवा एकत्र येऊन देणार नाहीत, हे देखील आम्हाला ज्ञात आहे। यावर अतुल बेनके कोण अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। तर ज्यांना आमदारकी लढवायची आहे पण महायुतीमध्ये सीट सुटणार की नाही या शंकेनं ते दुसरीकडे चाचपणी करतायत असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्त्वाचा माणूस आहे। कुणाबद्दल विचारायचं हे तुम्ही ठेवा। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता अमक्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं। काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील, ही सुरुवात आहे, अजून तर बरेच दिवस जायचे। अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके जुन्नरचे आमदार आहेत आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचं गावही जुन्नर आहे। त्यामुळे अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनकेंनी शरद पवार यांची भेट घेतली। गेल्या वेळी विधानसभेत अतुल बेनकेंच्या विरोधात शिवसेनेचे शरद सोनवणे लढले होते। बेनके 9068 मतांनी जिंकले, मात्र यंदा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले शरद सोनवणे देखील जुन्नरमधूनच इच्छुक असल्याचं बोललं जातंय। त्या पार्श्वभूमीवर बेनकेंच्या शरद पवार भेटीवरून चर्चा घडतायत। अतुल बेनके अजित पवार गटामध्ये असले तरी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंशी त्यांचे चांगले संबंध आहेत। लोकसभेमध्ये आपण महायुतीच्या आढळरावांचं काम केल्याचा दावा बेनके यांचा आहे, तर दुसरीकडे कोल्हेंनी यंदा जुन्नरमध्ये 10,000 जास्तीचं लीड घेतलं। 2019ला कोल्हेंना जुन्नरमधून 41,551 मतांचं लीड होतं, तर यंदा ते 51,393 मतांनी पुढे राहिले। मात्र महायुतीमध्ये जागा वाटपावरून काही घडलं तर दुसरी समीकरणं घडू शकतात। या बेनकेंच्या विधानानं अजितदादांचे आमदार महायुतीमध्ये दबावतंत्र वापरतायत का अशीही एक शक्यता वर्तवली जाते। निवडणुकांवेळी अशा घडामोडी घडतात असं म्हणत 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपत गेलेले किमान 40 आमदार तरी तिकडे आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। 19चा काळ आठवत असेल, 2019ला पण मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किंवा माजी मंत्री हे समोर भाजपमध्ये गेलेले होते। त्याच्यात आज 40 आमदार तरी तुम्हाला तिथं दिसतील जे पूर्वाश्रमीचे, असे इकडं तिकडे जातात। रणजित जाधव आणि सुनील धिगळे, TV9 मराठी, जुन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.